नमस्कार मित्रांनो. प्रेमामध्ये जर का यशस्वी व्हायचं असेल किंवा प्रेम यशस्वी करायचं असेल, तर त्याकरता एक जी गोष्ट आहे किंवा एक जी अट आहे, ही तुम्हाला मान्य करावी लागेल. जर का ही अट तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतली, तर अर्थातच तुमचं जे प्रेम आहे, हे अगदी सहजपणे संपूर्णत्वाला जाऊ शकेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला यश चांगल्या प्रकारचं मिळू शकेल. ही अट एकच आहे, की समोरचा जो व्यक्ती आहे, तो जसा आहे त्याच्या गुणदोषांसहित तुम्हाला त्याचा स्वीकार करता यायला हवा. बऱ्याच वेळेस प्रेमामध्ये ज्यावेळेस आपण येतो, त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचे जे चांगले गुण आहेत ते आपल्याला दिसतात. अर्थात तो सुद्धा आपले जे चांगले गुण आहेत त्याचंच प्रकटीकरण करत असतो. आणि पुढे जाऊन जसं काळ जातो त्यानंतर आपल्याला त्याचे दोषही दिसू लागतात. तर अर्थात जरी आपल्याला दोष दिसले तरी तुमचं प्रेम त्याच्यावरती आहे. त्यामुळे विनाअट जर का तुम्ही त्याचा संपूर्णपणे स्वीकार केला, तर अर्थात तुमचं जे प्रेम आहे हे प्रेम अगदी सहजपणे पुढे जाऊ शकेल किंवा त्या प्रेमामध्ये तुम्हाला अगदी उत्तम यश मिळू शकेल. याकरताच समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व जाणून घेणं गरजेचं राहील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, मेष राशीचे पुरुष आणि धनु राशीचे स्त्री जर का प्रेमामध्ये असतील, तर त्यांचं जे प्रेम आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील, दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल, सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण पुरुष तत्वाची ही रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चरस स्वरूपाची रास आहे. अर्थातच एखाद्या पुरुषाची समजा मेष रास असेल तर त्याच्यामध्ये जे पुरुष तत्व आहे हे दुप्पटीने वाढतं. आता पुरुष तत्व म्हणजे काय, की जबरदस्त आत्मविश्वास, जबरदस्त आवेग, संपूर्ण समर्पण, जबरदस्त ऊर्जा, या सगळ्या गोष्टींचं मिश्रण हे मेष राशीच्या पुरुषामध्ये दिसून येईल. म्हणजेच मेष राशीचा पुरुष आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये ही गोष्ट तुम्हाला वेगळ्याच प्रकारे किंवा ठळक प्रकारे जाणवेल. अर्थात त्यांच्या वागण्या, बोलण्यात, त्यांच्या डिसिजन पॉवरमध्ये, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रेम संबंधामध्ये सुद्धा ही गोष्ट जास्त प्रमाणात दिसेल. उतावीळपणा ज्याला आपण म्हणतो, हा खरं तर मेष राशींच्या पुरुषांचा गाभा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं जे बोलणं असतं, हे बोलण्यामध्ये सुद्धा तुम्हाला समजू शकेल की बोलण्यामध्ये आपला मुद्दा पुढे दामटवायचा, बोलण्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळा मुद्दा मांडायचा आणि इतरांपेक्षा वेगळा मुद्दा म्हणून आपला मुद्दा कसा बरोबर आहे तो सिद्ध करण्यासाठी किंवा तोच दाखवण्यासाठी मग थोडंसं आपल्या मुद्द्यावरती ठाम राहायचं किंवा त्या संदर्भात, म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार थोडासा मेष राशींच्या पुरुषामध्ये दिसून येतो. अर्थात त्यांची वाणीसुद्धा तशी बघितली तर थोडीशी तिखट असते. आता तिखटवाणी होण्यामागे त्यांचा स्वभाव तसा असतो आणि हा स्वभाव खरं तर चांगला असतो. म्हणजे जी गोष्ट त्यांच्या हृदयात आहे, जे मत, जे शब्द त्यांच्या हृदयात आहेत तेच त्यांच्या ओठांवर असतात. म्हणजेच समोरच्याला बरं वाटावं किंवा त्यांनी आपल्याबरोबर चांगलं बोलावं, चांगलं आपली इमेज व्हावी याची त्यांना तमा नसते आणि त्यामुळे जे काय असेल समोर बोलतात आणि त्यामुळेच खरं तर मेष राशीच्या व्यक्ती आहेत या ट्रस्टवर्दी असतात. तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो मगाशी मी एक गुण सांगितला की उतावीळपणा. आता हा जो उतावीळपणा आहे, हा उतावीळपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात सगळीकडे जाणवेल. म्हणजे बोलताना हे पटापट बोलते, झटपट बोलते, डिसिजन पॉवर यांची जबरदस्त असते. एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू किंवा व्यक्ती त्यांना आवडली की ते मागचा पुढचा विचार करत नाही, सरळच्या सरळ त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तू आपल्याकडे असायला हवी या अर्थाने संपूर्णपणे प्रयत्न करतात आणि हे प्रयत्नसुद्धा एवढे जबरदस्त असतात की स्वतःला 100% झोकून देतात. संपूर्ण समर्पणाची जी भावना आहे ती मेष राशी इतकी इतर कुठल्याही राशीमध्ये दिसणार नाही. म्हणजे यामध्ये विचार कमी असतात आणि कृती जास्त असतात. बऱ्याच वेळेस त्यांना त्याचा पछतावा पण होतो, कारण बऱ्याच वेळेस त्यांचे जे डिसिजन असतात, निर्णय असतात हे चुकतात सुद्धा. परंतु या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सुद्धा राहते आणि तसं पाहिलं तर बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण करून दाखवतील. येणं केनं प्रकाराने बाय हुक्स और क्रुक्स ज्याला म्हणतात. मेष राशीच्या व्यक्ती कधीही कोणाला घाबरत नाही, ना कुठल्या व्यक्तीला ना कुठल्या परिस्थितीला. काम करायचं म्हणजे करून दाखवायचंच आहे, हा प्रकार त्यांच्यामध्ये चांगला दिसून येतो. यांचं राहणीमानसुद्धा थोडंसं आधुनिक राहणीमान असतं. थोडंसं फॅशन यांना करायला आवडते. ठळक फॅशन किंवा ठळक रंगाचे कपडेसुद्धा यांना घालायला आवडतात. एकंदरीत मोकळं ढाकळं, बिंदास्त, थोडंसं ॲरोगंट आणि ज्याला आपण रॉ असं म्हणतो व्यक्तिमत्व, हे मेष राशींच्या पुरुषांचं तुम्ही पाहू शकता. थोडेसे बिंदास्त असतात हे मात्र नक्की. आता थोडा विचार करू की धनु राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. धनु राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये येणारे रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे, तत्व अग्नी आहे आणि द्विस्वभावाची रास आहे.
बरेचसे असे गुण आहेत की जे मेष राशीला जवळीक साधणारे आहेत. अर्थात या दोन्ही ज्या राशी आहेत या पत्रिकेमध्ये त्रिकोण योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत. त्याच्यामुळे बरेचसे गुण हे दोघांमध्ये सारखे असतात. मात्र असे काही गुण थोडेसे वेगळे सुद्धा असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनुराशीची जी स्त्री आहे त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि सोबर असतं. म्हणजे स्वतःला कसं कॅरी करायचं, स्वतःच्या फॅशनला कसं कॅरी करायचं, स्वतःला समोरच्या पुढे कसं रिप्रेझेंट करायचं, हा जो भाग आहे, हा भाग एक मॅच्युअर्डपणा त्या बाबतीमध्ये तुम्ही धनुराशीच्या स्त्रीमध्ये नक्की बघाल. आणि हा जो मॅच्युअर्डनेस असतो तो अतिशय चांगला असतो, तो लोभसवाना असतो, हवासा वाटणारा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं सुद्धा तसंच असतं. जी मी मगाशी सांगितलं की पोक्तपणा किंवा मॅच्युअर्डनेस यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याला समजून घेण्याची जी गोष्ट आहे ही धनुराशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगली दिसून येते. ॲडजस्ट करण्याचा जो भाग आहे हा भाग धनुराशीमध्ये खूप चांगला दिसून येतो. हा भाग तुम्हाला मेष राशीच्या पुरुषांमध्ये अजिबात दिसून येणार नाही. थोडंसं विरोधामध्ये जाणं, आपला मुद्दा सत्य करून जाणं किंवा मान्य करणं किंवा गळी उतरवणं, हा जो भाग आहे हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. धनुराशीच्या स्त्रीमध्ये तसा दिसून येत नाही. ॲडजस्ट करता, दुसऱ्याला मान देणं, दुसऱ्याचा रिस्पेक्ट सांभाळणं, त्याचप्रमाणे स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागू न देणं, हा जो भाग आहे हा भाग धनुराशीच्या स्त्रीमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि धनुराशीची स्त्री ही सुद्धा बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असते. धनुराशीची स्त्री तुम्हाला कधीही एकटी शांतपणे बसलेली असं कधीही दिसणार नाही. नेहमी त्यांच्या शरीराचा कुठला ना कुठला अवयव हालचाल करत असतो. मनामध्ये बऱ्याच प्रकारचे विचार असतात. आधी काम मग आराम, हा जो खाक्या आहे हा खाक्या धनुराशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगली असते. अर्थात यांना सुद्धा जे काय असेल ते स्पष्ट बोलणारे असतात, पण त्यांच्या शब्दाची धार मात्र तेवढी तीव्र नसते की जेणेकरून समोरचा व्यक्ती दुखावला जाईल. ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि या राशीत किंवा या स्त्रीचा जो गाभा आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, हा गाभा म्हणजे दुसऱ्याला मदत करणं. माणुसकीचा जो भाव आहे हा भाव धनुराशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे एखादा समोरचा व्यक्ती जर का दुःखात असेल तर त्याला जेवढी शक्य होत असेल तेवढी मदत करणं. तो व्यक्ती समोरचा ओळखीचा असो वा नसो, परंतु त्याचं दुःख त्यांना बघवत नाही. आणि अर्थातच या गोष्टीमुळे धनुराशीची जी स्त्री आहे ती घरापेक्षा घरातल्या बाहेरच्या म्हणजे समाजामध्ये खूप जास्त प्रसिद्ध असतात. यांची इमेज खूप चांगली असते. समाजशील अशा प्रकारची ही स्त्री आहे. नेहमी हसमुख असते आणि जीवनाकडे यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा तुम्हाला नेहमी सकारात्मक असते. म्हणजे यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कितीही त्रास असतील तरी ते त्रास तुम्हाला तसे दिसून येणार नाही. मनामध्ये एक भाव असतो, सकारात्मक भाव असतो की कधी ना कधी गोष्टी आपल्यासाठी सुद्धा चांगल्या होतील. आणि त्याच आशावादावरती जिवंत असणारी ही जी रास आहे. आणि ही रास तशी बघितली त्याच्या राशीमध्ये, या राशीच्या स्त्रीमध्ये तडफ खूप चांगली असते. ॲक्टिव्हनेस खूप चांगला असतो. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती यांच्यामध्ये खूपच चांगले असतात. जो मॅच्युअर्डपणा म्हटलं तो जो भाग आहे किंवा जे शहाणपण आहे, हे शहाणपण धनुराशीच्या स्त्रीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. जसं आपण चर्चा करतोय की मेष राशीचे पुरुष आणि धनुराशीची स्त्री, आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की दोघांमधले बरेचसे जे गुणविशेष आहेत हे जवळजवळ सारखे आहेत. म्हणजे ऊर्जेचा जो स्तर आहे, जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, ॲक्टिव्हनेस आहे किंवा ज्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो, या सगळ्या गोष्टी दोन्ही राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत. अर्थात मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांना धनुराशीच्या स्त्रीमधली जी ऊर्जा आहे, त्यांचं जे राहणीमान आहे, त्यांचा जो बोलणं आहे, दुसऱ्याला समजून घेण्याची जी गोष्ट आहे ती त्यांना बऱ्याच प्रमाणात भावते. आणि अर्थात त्यांचं सौंदर्यसुद्धा त्यांना खूप भावतं. याचप्रमाणे धनुराशीची जी स्त्री आहे ती मेष राशीच्या पुरुषांमध्ये असणारी जी मर्दानगी आहे, जो रॉपणा आहे, जो बिनधास्त आहे, जो बेदरकारपणा आहे, त्याच्याकडे धनुराशीची जी स्त्री आहे बऱ्याच प्रमाणात ॲट्रॅक्ट होतं किंवा आकर्षित होतं. आणि स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं, जो कॉन्फिडन्स लेवल आहे यावर सुद्धा धनुराशीची जी स्त्री आहे ही बऱ्याच प्रमाणात आकर्षित होते. अर्थात या दोघांमुळे, याच गुणांमुळे दोन्ही ज्या व्यक्ती आहेत म्हणजे मेष राशीचे पुरुष आणि धनुराशीची स्त्री एकमेकांच्या प्रेमसंबंधात येतात आणि यांचं प्रेम जे आहे हे अतिशय व्यवस्थितपणे पुढे जातं. परंतु जी गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही जी व्यक्ती आहे ही सर्व गुणसंपन्न कधीच नसते, ती गुणदोषांसहित असते. अर्थात याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीच्या पुरुषांनी स्वतःची जी वाणी आहे त्या वाणीतला जो तिखटपणा आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात तुमचं म्हणणं बरोबर आहे, ज्या गोष्टी आहेत त्या तशाच प्रकारे सांगायला हवे, परंतु सांगताना आपले शब्द कसे आहेत, कशा प्रकारचे आहेत, समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचा ते ठाव घेणारे आहेत का, इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि जो बिनधास्तपणा आहे त्याच्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. तुम्हाला जसा सेल्फ रिस्पेक्ट आहे, आत्मसन्मानाची भावना आहे, तशी समोरच्याला सुद्धा आहे. तो समोरच्याचा मान ठेवून तुम्ही जर का काही गोष्टी जर काय बोलल्या किंवा सांगितल्या तर ते जास्त उद्बोधक ठरेल. कारण
धनुराशीच्या स्त्रीला स्वतःचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा, अर्थात कुठल्याही स्त्रीला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा असतो. ती फक्त स्त्री आहे म्हणून तिला घालून पाडून बोललं तर गोष्टी तुमच्यासाठी टोकाच्या होऊ शकतात. तुमची इमेज आहे ही इमेज खराब होऊ शकते. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही प्रेमसंबंधामध्ये असाल तर धनुराशीच्या स्त्रीला तिचा जो वेळ आहे दिवसातला, तिला काही शेअरिंग करायचं असेल तर तो तुम्हाला देता यायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमामध्ये प्रामाणिक असणं अतिशय आवश्यक राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीच्या स्त्रीला सुद्धा सांगावीशी वाटेल की धनुराशीची स्त्रिया यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये किंवा बोलण्यावरून कधीही वाटत नाही की ते प्रेमामध्ये सिरियस आहेत. कधी कधी मेष राशीच्या पुरुषांना कळतही नाही की आपलं नेमकं काय चाललंय, फ्रेंडशिप आहे की रिलेशनशिप आहे. तर ही गोष्ट समजली पाहिजे की आपल्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा थोडंसं तिळभर जास्त महत्त्व द्यायला हवं, जेणेकरून रिलेशनशिपचा एक वेगळा रंग हा समोरच्या व्यक्तीला दिसू शकेल. ही गोष्ट सुद्धा थोडी महत्त्वाची आहे. आणि बऱ्याच वेळेस धनुराशीची जी स्त्री आहे ही जी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सोशल असते. तर सोशल दुसऱ्याला मदत करण्याच्या नादामध्ये कदाचित मेष राशीचे पुरुष आहेत त्यांच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकू शकते. आणि यामुळे सुद्धा एकदा संशय तुमच्या रिलेशनशिपमध्ये आला मग ब्रेकअप व्हायला जास्त दिवस लागत नाही. अर्थात या दोन्ही गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आतापर्यंत आपण जे काय सांगितलं ते समजून घेणं किंवा त्याच्यामध्ये ॲडजस्ट करणं ही गोष्ट थोडीशी सोपी आहे. परंतु एक गोष्ट आहे की ज्यामध्ये ॲडजस्टमेंट होणं कठीण असतं किंवा ती ॲडजस्ट करण्यासारखी सुद्धा नसते. ती म्हणजे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या कुठल्या एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवली तर अर्थातच दोन्ही ज्या राशीचे म्हणजेच मेष राशीचे पुरुष किंवा धनुराशीची जी स्त्री आहे ही अशा प्रकारे इन्व्हॉल्वमेंट पसंत करणार नाही. मग मात्र तुमचं जे रिलेशनशिप आहे हे खतऱ्यामध्ये येऊ शकेल, धोक्यामध्ये येऊ शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचे पुरुष आणि धनुराशीची स्त्री परस्पर प्रेम संबंधात असतील तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातली चर्चा. आपले या संदर्भातले मतं काय आहेत, अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.